श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 21 डिसेंबर वार रविवार या दिवसापासून पोष रविवारची सुरुवात होणार आहे. तर यंदा 4 रविवार येणार आहे. तर कालच जो मार्गशीर्ष महिना आहे हा संपलेला आहे आणि आजपासून पोष महिन्याची सुरुवात झालेली आहे. पोष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची पूजा केली जाते, व्रत केले जाते. पोष महिन्यात दर रविवारी केले जाणारे सूर्यनारायण व्रत हे कसं करावं, कशा पद्धतीने पूजाविधी करायची आहे, उद्यापन कसं करायचं आहे, याचे नियम काय आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे व चुकूनही या 3 स्त्रियांनी हा उपवास करू नये, हे व्रत धरू नये, नाहीतर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. घरात दुःख संकट वाटायला यायला लागतात. म्हणून हे व्रत कसे करायचे आहे, कशा पद्धतीने करायचे आहे, नैवेद्य कोणता आहे व कोणत्या वेळेमध्ये शुभ मुहूर्त आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत. तर त्यातील पहिली रविवारची तारीख आहे तर ती 21 डिसेंबर 2025ला पहिला रविवार असणार आहे. दुसरा रविवार जो आहे तर तो 28 डिसेंबर 2025ला राहणार आहे. आणि तिसरा रविवार जो आहे तर तो 4 जानेवारी 2026ला राहणार आहे. आणि जो चौथा गुरुवार आहे तर चौथा रविवार जो आहे तर तो 11 जानेवारीला असणार आहे. म्हणून या व्रताचे नियम कसे आहे, त्याचबरोबर सूर्यनारायण आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे, सूर्यनारायण काढत असताना कोणती चूक आपल्याला काढायची नाही याबद्दलची माहिती पाहूयात. असं म्हटलं जाते की सूर्यनारायणाची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात. ज्यांना पौष महिन्यातील दर रविवारी हे व्रत सूर्यनारायण व्रत करायचं आहे तर अशा सगळ्यांनी आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला उठणं शक्य होत असेल तर आवर्जून उठायचं आहे. कारण 6 वाजल्यानंतर सूर्य जो आहे तर तो आपल्या उंबरवट्यावर आपले सूर्यकिरण जे आहे तर ते पसरवत असतो. हे सूर्यकिरण जेव्हा आपण रांगोळी काढत असतो किंवा मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन करत असतो त्या वेळेमध्ये जे सूर्याचे किरण आहे तर ते आपल्या अंगावर जेव्हा पडतात तेव्हा आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा लागत असते आणि आपल्या कामामध्ये मन लागत असते आणि आपण जे कोणतंही काम करतो त्यामध्ये यश मिळत असते आणि आरोग्य जे आहे तर ते सुधारण्याचं काम जे आहे तर हे सूर्यकिरणाचे जे किरण आहे तर ते करत असतात. कारण असं म्हटलं जाते की आंघोळ करत असताना जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि जे काळी तीळ आहे तर हे काळी तीळ जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर आंघोळ केली तर सर्व कामामध्ये यश मिळते. आणि आपण सकाळी जेव्हा सूर्यदेवाची पूजा करत असतो रांगोळीने, जेव्हा आपण सूर्यदेव जे आहे तर ते काढत असतो तर सूर्यदेवाचा संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये आरोग्य जे आहे ज्याचं बिघडलेलं आहे तर ते सुधारायला मदत होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. घरातील मुलाची व पतीची प्रगती जी आहे तर ती भरभरून होत असते. तर काही नियम असतात तर हे नियम पाळायला हवे. तर पहा, जेव्हा तुम्ही उपवास करत आहात रविवारच्या दिवशी उद्या तर सकाळी आपण आंघोळ करतो. आंघोळ झाल्यानंतर केस विंचरत असतो. तर केस जे आहेत तर ते सकाळीच आपल्याला विंचरायचे आहे. जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर त्यानंतर दिवसभर केस विंचरू नये असं या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. रविवारचं हा नियम आहे. त्यानंतर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहेत आणि सर्वात प्रथम आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. जेव्हा सूर्य उगवत असतो सकाळी 6 वाजता त्या वेळेमध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्य उगवला की एका तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा तांबे असेल तर त्यामध्ये काय करायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, थोडेसे चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे, थोडीशी साखर असेल किंवा गूळ असेल तर चिमूटभर टाकायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, हे जे जल आहे तर सकाळी जेव्हा सूर्य निघतो तेव्हा स्त्रियांनी हातामध्ये घेऊन आपल्याला पूर्व दिशेला उभं राहायचं आहे आणि ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे.
आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. तर पहा, तांब्यातील जे पडणारं पाणी आहे तर ते आपल्याकडे किंवा आपल्या पायावर न पडावं याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, हे पाणी जे आहे तर ते चुकूनही ओलांडायचं नाही. त्याचबरोबर सूर्यपूजा झाल्यानंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे, तुळशी माताची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. कच्चे दूध गाईचे अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालायचं नाही, स्पर्श करायचा नाही. कारण या दिवशी असं म्हटलं जाते की धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी तुम्ही जर तुळशीला स्पर्श केला किंवा तिला पाणी जर घातले तर तिचा उपास जो आहे तर तो सुटू शकतो. कारण गुरुवारी आणि जो रविवार आहे तर या दोन्ही दिवशी माता तुळशीचे श्रीहरिविष्णूसाठी उपास केलेले असतात. म्हणून या दोन्ही दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही. कारण धर्मशास्त्रामध्ये या दिवशी पाणी तुळशीला अर्पण करण्यासाठी वर्ज्य म्हटलं गेलेलं आहे. म्हणून चुकूनही या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नका. या दिवशी तुळशीला आपल्याला कच्चं गाईचं दूध अर्पण करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर जर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे असेल, काही सेवा करायची असेल तर हे का करायचे आहे, तर पहा, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी, त्याचबरोबर सूर्यनारायणाचा यासाठी उपास केला जातो की आपल्या घरामध्ये आरोग्य जे आहे सर्वांचं चांगलं राहण्यासाठी, घरामध्ये सुख संपत्ती सर्व काही मिळण्यासाठी. असं म्हणतात की सूर्यदेवाची जेव्हा आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पूजा करत असतो तर आरोग्य सुधारते. घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी रवी योगामध्ये, सर्वार्थ सिद्ध योगामध्ये, या दोन्ही योगामध्ये पूजा केली जाते. जर या रविवारी पौष महिन्यामध्ये पहिला रविवार जो आलेला आहे तर तो उद्या 21 डिसेंबर या दिवशी पहिला रविवार आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला पूजा विधी करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तुळशी माताला आपल्याला वाण म्हणून ऊस, गाजर, तीळ किंवा तिळापासून बनवलेले लाडू असेल, बोरं असेल तर हे अर्पण करायचे आहे. जर तुमच्याच्याने काहीही शक्य होत नसेल तर या दिवशी आवर्जून साखर किंवा जे शेतामध्ये पीक येते तर त्यातील जे धान्य आहे, त्याचबरोबर काही वस्तू असेल, पदार्थ असेल किंवा भाज्या असेल तर त्या अर्पण करायच्या आहेत. या दिवशी असं म्हणतात की तुळशीला एखादी प्रदक्षिणा घातल्याने आपल्या जीवनातील जे दुःख आहे तर ते नाहीसे होतात. म्हणून तुळशी माताला एक आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. जर तुम्हाला शक्य होत नसेल तर स्वतःभोवती एक प्रदक्षिणा तुम्ही करू शकता. यानंतर आपण जेव्हा सूर्यनारायणाची कथा वाचत असतो तर ती जेव्हा आपण पूजा मांडलेली आहे सकाळी त्यावेळेतच आपल्याला कथा वाचन करायचे आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पूजा मांडण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचा आहे. जे सडा टाकणार आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र, गंगाजल, हळद टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्या मुख्य दरवाजात शिपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही पूजा गॅलरीत करू शकता किंवा घराच्या गच्चीवर केली तरीही चालेल किंवा देवासमोर तुम्ही मांडू शकता. पण शक्यतो सूर्यदेवाची पूजा आहे तर सूर्यप्रकाशामध्ये जर केली तर सूर्याचा कोवळ्या किरणामध्ये जी पूजा केलेली आहे तर त्याचा प्रभाव जो आहे तर संपूर्ण कुटुंबावर पडत असतो. म्हणून ही पूजा करत असताना जिथे सूर्यप्रकाश येतो तर तिथे आपल्याला ही पूजा करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करत असताना आपल्याला जे तोंड आहे किंवा पूजा करायची आहे तर ती पूर्व दिशेला बसून करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ जागा आपल्याला पुसून घ्यायची आहे गोमूत्र आणि गंगाजल टाकून. तिथे चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. पाट मांडल्यानंतर त्यावर काय करायचं आहे, आपल्याला लाल रंगाचं एखादं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर अग्नीच्या साक्षीने आपल्याला काय करायचं आहे, तर ही पूजा करायची आहे, संपन्न करायची आहे. म्हणून शुद्ध तुपाचा एक दिवा पहिल्यांदा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर मूर्ती असेल सूर्यनारायणाची, जी तांब्याची मूर्ती आहे तर ते असेल तर ती आणू शकता आणि पूर्व दिशेला लावू शकता पूजा झाल्यानंतर. पूजेमध्ये आपल्याला जर मूर्ती नसेल तर आपण त्याऐवजी एक सुपारी घेऊ शकतो किंवा गणपती बाप्पाची आपल्याला सर्वात प्रथम स्थापना करून घ्यायची आहे 2 पानावर. त्यावर अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पाला 21 दुर्वा, जास्वंदाचं फुले अर्पण करायचं आहे. त्यांना अष्टगंधक लावायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर आपल्याला मधोमध सूर्यनारायणाची रांगोळी प्रतिमा काढायची आहे. तुम्ही जे घरामध्ये चुना आहे तर त्याने काढू शकता.
आणि त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे. यामध्ये भरपूर जण काय करतात की बाळकृष्णाची मूर्ती देखील पूजा करण्यासाठी ठेवत असतात, तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवू शकता. तर त्यानंतर तुमच्या डाव्या साईडला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला सूर्यदेवाच्या शेजारी गोपद्म किंवा गाईचे पावलं तुम्हाला रांगोळीने किंवा जे चुना भिजवलेला आहे तर त्याने तुम्ही काढू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या उजव्या साईडला म्हणजेच उजव्या बाजूला तुम्हाला राणूबाई या काढायच्या आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि गणपती बाप्पाला आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल, पण मुख्य काय आहे की पाठावर आपण सूर्यदेव काढावे, राणूबाई काढाव्या आणि गोपद्म म्हणजे गाईची पावलं काढावी आणि त्याची पूजा करायची आहे. श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता. आपल्या देवघरातील देवाची पूजा करायची आहे या दिवशी आणि त्याच्यासमोर तुम्ही पूजाही मांडू शकता किंवा जिथे सूर्य पडत आहे तुळशीजवळ तर तिथे तुम्ही पूजा करू शकता. आता आपण जे सूर्यनारायण आणि बाकीच्या रांगोळी ज्या काढलेल्या आहेत तर असं म्हणतात की सूर्यनारायण हे लाल चंदनाने आणि हळदी कुंकवाने देखील काढू शकता. तर 6 पदरी लाल पिवळा धागा आपल्याला घ्यायचा आहे, ज्याला रक्षसूत्र आपण म्हणत असतो, लाल कलावा धागा म्हणत असतो. तर याला 6 गाठी आपल्याला बांधायचे आहेत. गाठी बांधत असताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र बनायचा आहे आणि एक एक गाठ बांधत अशा 6 गाठी आपल्याला बांधायच्या आहेत. आणि सूर्यदेवाच्या प्रतिमेला आपल्याला मूर्ती असेल प्रतिमा असेल तर त्याला अर्पण करायचं आहे. असं कथेमध्ये सांगितलं आहे की तुमच्याकडे जर कलावा धागा नसेल तर तुम्ही सूर्यनारायणाला कापसाची वस्त्राची माळ देखील अर्पण करू शकता. त्याला हळदी कुंकू लावून तुम्ही अर्पण करू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक किंवा 2 आपल्याला पानाचा विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे. विड्याचे 2 पानं घ्यायचे आहे, त्यावरती सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबऱ्याचा तुकडा असे आपल्याला जे ओटीचं साहित्य आहे ते ठेवायचं आहे. त्यावर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. या व्रतामध्ये करडईच्या फुलाला अतिशय मान दिला गेलेला आहे. म्हणून सूर्यदेवाची पूजा करत असताना करडईचं फूल त्यांना अर्पण करावं. बघा, बाळकृष्णासमोर देखील तिळाचा एक पदार्थ आणि गूळ ठेवावा. जी फुले आहे पिवळ्या रंगाची तर ती अर्पण करावी. तर आपण मकर संक्रांतीला जसा ओवसा तयार करत असतो त्यामध्ये शेंगा असतात, वालाच्या शेंगा असतात, गाजर असते, बोर, ऊस किंवा हरभऱ्याचे घाटे असतात किंवा जे बिबा आहे तर तो असतो. यामध्ये जामसुद्धा कापून टाकत असतात. तर हे सर्व जे आहे ओवस्याचं साहित्य आहे. आपण ओवसा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये अर्पण करत असतो. तर तो ओवसा जो आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, या पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक मोठा नैवेद्य जो आहे तर तो बनवायचा आहे. म्हणजेच मूग डाळ, तांदूळ व एक वांग या गोष्टींना खूप मान दिले गेलेलं आहे. बघा, डाळ हे तुम्ही तूर डाळ, मसूर डाळ देखील घेऊ शकता. हे सर्व एका वाटीत किंवा वेगवेगळे ठेवले तरीही चालेल. हे सर्व पूजेमध्ये ठेवून झाल्यावर आपल्याला शेवटी धूपदीप लावायचा आहे. शुद्ध तुपाचा या दिवशी आवर्जून तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला धूप ओवाळून घ्यायचा आहे. आता संध्याकाळी काय करायचं आहे, म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर म्हणजेच आपल्याला 5:30 वाजता किंवा 6च्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, 3 सांजेच्या वेळी आपल्याला 3ला 4ला देखील ही पूजा तुम्ही करू शकता. आता परत संध्याकाळी आपल्याला पूजा कशी करायची आहे ते बघूया. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. सूर्यदेवाची आपल्याला 12 मंत्र जे आहेत तर ते म्हणायचे आहे. हात जोडायचे आहे पूर्व दिशेला किंवा जिथे पूजा मांडलेली आहे तर तिथे हात जोडायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे जे मंत्र आहे तर ते आवर्जून म्हणायचे आहे. हे सूर्यदेवाचे मंत्र आहे, त्यांना अतिशय प्रिय आहे. तर अशा पद्धतीने ही नावं आवर्जून आपल्याला मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर रानूबाईची कथा आपल्याला आवर्जून वाचायची आहे. रानूबाईची जर तुम्ही कथा वाचली नाही तर ही पूजा अपूर्ण म्हटली जाते, म्हणून आपल्याला रानूबाईची कथा वाचायची आहे. पूजा केल्यानंतर कळत न कळत आपल्याला जर चुका झालेली असेल तर याबद्दल आपल्याला क्षमायाचना करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, सूर्यास्तापूर्वी खिरीचा नैवेद्य, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि खिचडी हा नैवेद्य ठेवायचा आहे. पूजेमध्ये तांदूळ, डाळ व वांग ठेवायचं आहे आणि
त्यानंतर आपल्याला खिचडी भात हा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे आणि त्यावरच तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. उपवासामध्ये दुसरे पदार्थ चुकूनही खायचे नाही. तर हा उपवास जो आहे सूर्यनारायणाचा, तर संध्याकाळी जेव्हा सूर्य माळवत असतो त्या अगोदर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. आदित्य रानुबाई व्रत मुख्य नियम जे आहे तर ते सांगितले गेलेले आहे. तर फक्त पौष महिन्याच्या रविवारीच पाळायचे आहेत. ज्यांनी व्रत धरलेले आहेत त्यांच्यासाठी दिवसभर आपल्याला हे नियम आहेत तर ते पाळायचे आहे. नियम म्हणजे काय, तर या दिवशी आपल्याला फळेच खायचे आहे. आपल्याला तेलकट पदार्थ, त्यामध्ये मिरची आहे, चटणी आहे किंवा मीठ आहे, तर हे पदार्थ चुकूनही घ्यायचे नाहीत. आपल्याला फक्त अळणी पदार्थ घ्यायचे आहे. उपवास सूर्यास्तापूर्वीच आपल्याला सोडायचा आहे. सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये, पण तुम्ही उपवासाचे पदार्थ देखील तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता. संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर देखील खाऊ शकता. तसंच या व्रतामध्ये दिवसा चुकूनही झोपायचं नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. घरामध्ये मांस, अंडी, मांसाहारी पदार्थ बनवू नये. या दिवशी उडदाची डाळ देखील बनवू नये किंवा शिवणकाम टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर काही वस्तू जे आहे, कापड जे आहे, तर ते कापायचं नाही. या दिवशी आपल्याला घरामध्ये अंडीसुद्धा आणायचे नाही. या दिवशी पूर्णपणे मांसाहारी पदार्थ वर्ज्य करायचे आहेत, म्हणून हे नियम पाळायचे आहेत. तर पहा, या रविवारमध्ये तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल, सुतक पडलेलं असेल, तर या दिवशी फक्त उपवास करायचा आहे आणि यासाठी जास्तीचे रविवार करण्याची गरज नाही. तुम्ही मासिक पाळी आलेली असेल किंवा सुतक पडलेलं असेल त्यामध्ये उपवास हा करू शकता. तर आता पूजेचे उद्यापन कोणत्या वेळेत करायचे आहे, तर पहा, रविवारी तुम्ही पूजा केलेली आहे, तर पूजा आपल्याला दुसऱ्याच दिवशी सकाळी सोमवारच्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे. घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तर त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. विड्याचे पान तुम्ही दर रविवारी नवीन आणावी. कापसाची जी आपण वस्त्रफळ केलेली आहे तर ती एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करायची आहे. रांगोळी अशा ठिकाणी आपल्याला टाकायची आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही. फुलेसुद्धा तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता. या दिवशी दानधर्म करावा. डाळ किंवा तांदूळ ह्या वस्तू दान कराव्यात. एखाद्या सुहासिनीला किंवा जोडप्याला घरी जेवायला बोलवून त्यांचा मानसन्मान नक्की करावा. सुहासिनीची खणा नारळानं ओटी भरावी आणि सुवासिनीला हळदी कुंकू लावून तिला साखर देऊन तांदळाची खीर आवर्जून खाऊ घालावी. पिता कश्यप आणि माता अदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे तेजस्वी तारा आहे. त्याचप्रमाणे अलौकिक तेज आपल्याला प्राप्त व्हावं. आपण आपल्या जीवनामध्ये जे काम करणार आहोत तर त्यामध्ये सौभाग्य आणि भाग्योदय व्हावा, संतान प्राप्ती व्हावी, उत्तम आरोग्य त्यांना लाभावं व कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळण्यासाठी हा उपवास आणि ही पूजा केली जाते, ज्यामुळे आत्मविश्वास वाढत असतो. आणि या महिन्यामध्ये दर रविवारी सूर्यनारायणाचे व्रत जर तुम्ही घरामध्ये मनोभावे केले तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते. तर हा उपवास चुकूनही या स्त्रियांनी करू नये. तर पहा, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये राग आहे, रविवार आहे म्हणून हा उपवास जर करत असेल तर चुकूनही या स्त्रियांनी हा उपवास करू नये. किंवा उपवास केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर वादविवाद करत असेल, पूजा मांडत असेल, तर या स्त्रियांनी चुकूनही पूजा करायची नाही. व तिसरे, ही जी व्यक्ती आहे तर घरामध्ये वादविवाद घालत असेल किंवा कटकट घालत असेल किंवा पूजा मांडलेली असेल तर पूजा करत नसेल किंवा संध्याकाळी 2 ते 3 या दरम्यान उपवास हा जो आहे तर ती सोडत असेल, संध्याकाळी परत उपवासाचं जेवण जे आहे किंवा साधं जेवण जे आहे तर ते जेवत असेल, तर या स्त्रियांनी चुकूनही हा उपवास करू नये. म्हणून या नियमांचे पालन